कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता जवळजवळ आता सुट्टी संपत आलेली आहे आणि सांगलीला जायचं आहे आमचं फायनली. मग म्हटलं थोडंसं वहिनी भाऊ वगैरे म्हटले की आता शेतातून आंबे केळी वगैरे काय असेल तर ते आणूया आपण. तर ते जाण्यासाठी आम्ही शेतात आलेलो आहे. कुठे काढायचे संग्राम खोली? काढायचे इथं नाही काढायचे, खालच्या साईडला काढायचे. संग्राम येते मी काय नाही, मी दिवसभर काम. सोना तू काय करणार? तर तू येतीस का इकडं राहायला? इनामपट्टीला राहायला यायचं. का ग छप्पर चांगलं घातलं होतं अगं. आजी ही झाली बाद झालंय, खोली काढायची खोली इथं. बरं झालं आजीला मी नाही बाई राहत इथं. आजीला ऐकू येत नाही. मी दिवसभर काम करणार आहे, संध्याकाळी तिकडे जाणार. चांगले हात पाय घासले. चांगलं इथं कुठले घेऊ खरं? एकदम नाही लय जड घेऊ नका, हलकी नाही नाही ते नाही त्याला दगड प्लेन कशाला पाहिजे ते? हात हात पाय घासायला. होय. हात पाय घासायला दगड किती दगड. लय हा छान आहे. ती पण लय वज्ज होते, वज्ज नाही पाहिजे, एकदम हलकं. आता होय बारकी बारकी झाड इथं त्यामुळे येतात हाताला. नाही, घराला बंद. हा तसली घ्या छोटी छोटी. बस की नवरी. घ्या 2-3 तुम्हाला किती पाहिजेत बघून घ्या. छान आहे, मोठा आहे. ते वजन यायचं कसं? पिशवीत घालून, बॅग मध्ये घालून, पर्स मध्ये घालून. चांगलीला दगड घेऊन चांगलीला पाय घासायला दगड. हात पाय घासायला. हात पाय घासायला तेवढी घेतलं एवढं तिले ढोंबाय चांगले पैकी पाय घासायला हात पाय घासायला कसलं छान आहेत. हापूस आंबा हापूस आंबा कट करायचं चाललं इकडं. झाली का सगळ्याची संग्राम रे? आजीला घेऊन आम्ही राहण्यात आलोय. केळीचं बाग कशाची आपलं कोका असतं बघ, भाजी छान लागते. आणला एक भाजी घरात करायची. ते लोकाच्यातलं होय. कोका. तर आता इथं सगळ्या झाडांचे आंबे काढून झाले होते आणि पावसाळा पण चालू झाले. मग 2-3 झाडं शिल्लक राहिली होती. मग म्हटलं त्याचं आंबं थोडंसं काढून घेऊया आता, म्हणून आज सगळेजण आलेले आंबे काढण्यासाठी. आजी पण आली होती, मग आजीला सुद्धा मी घेऊन आले इकडं. तर आता सगळ्या झाडांचे आंबे पिकायला लागलेले आहेत, म्हणजे पाड आलेले आहे, झाडावरतीच पाड आलेला आहे. आणि या झाडावरती मऊ सुद्धा बसलेला आणि आंबे काढताना तो उठला सुद्धा आणि चौथा चौथा वाचलेला आहे आम्ही सगळेजण. मग साईडचे आंबे काढले आणि त्या फांदीचे जे आंबे होते ना तर ते काढलेले नाही. हा इथं मऊ आहे बघा, तो तर उठलेला पण चावलेला काही नाही. मग आम्ही साईडचे आंबे सगळे काढून घेतलं तिथं. संग्राम तर इथं आहेत ना सगळी केशर आंब्याची झाडं आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या झाडांचे आंबे हे संपत आले होते. आणि 2 झाडं आहेत ना, तर या 2 झाडांच्या आंबे आहेत ना तर जूनमध्ये खायला येतात. नाही जूनमध्ये या आंब्यांचं म्हणजे सीझन येतो तेव्हाच पाड येतो या आंब्यांना आणि त्यावेळेस काढायला म्हणजे लागतात हे आंबे. तर अजून काही काढलेले नाहीत, पाड सुद्धा आलेलं नाहीये, कारण पूर्ण पिवळा आंबा झाल्यानंतरच मग हा आंबा काढायचा असं मला काहीतरी भाऊ सांगत होता. आणि मग त्याच झाडाला भरपूर आंबे लागले, थोडेसे काढून घेतले त्याचे सुद्धा. तर एकदम मोठे मोठे आंबे झाले होते बघा ह्या सुद्धा झाडाचे. ह्या झाडावरती सुद्धा खूप मोठा मऊ बसलेला. केले चालू सुट्ट मध्ये कुठे येतेस? आंबं लागले म्हणले म्हणजे तिथं आहे महू, 2 जागी महू लागले तिथं. या पटकन. आंबा कितीला दिलं? तरी तर 2-3 कॅरेट आंबे काढून झालेले आहेत आणि वहिनीनं वगैरे वैरण पण काढायची होती त्यामुळे ते काढत होत्या. आणि मी आणि संग्राम इकडं हे आंबे आहेत ना तर ते आणून ठेवते गाडीजवळ. आणि भरपूर कामं असतात बघा शेतीमध्ये, म्हटलं की भरपूर कामं असतात. माझ्या वहिनीला भावाला खूप कष्ट करावं लागतं शेतामध्ये आणि संग्राम सुद्धा खूप कष्ट करतो अगदी. म्हणजे भरपूर जे काही शेतात काम पडलेलं असतं ना तर ते सगळं करत असतं. आणि त्या मी देशी आंब्याची चव घेते, कारण येताना एक झाड होतं तिथं देशी आंबे खूप छान होते आणि देशी आंब्याची सर कशालाच येत नाही, आंबट गोड असतात त्यामुळे
याची सुद्धा टेस्ट खूपच छान लागते आणि केशर आंबा तर मग काय अप्रतिमच असतं, एकदम गोड छान असा असतो. तर मस्तपैकी पाड आंबे खायचे काम चालू आहे शेतामध्ये. मस्तपैकी पाणी सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळं हा आनंद काही वेगळाच आहे बघा. झाडाखाली बसून आंबे खाण्याचा. तुझं तोंड चाललंय त्यात थांब की. तर झाडांना केळी सुद्धा भरपूर पेकलेले, त्यामुळे केळी सुद्धा खाली नाही. त्याच्यानंतर वहिनींचं पण काम झालेलं, जे काही गवत वगैरे काढून तर मस्तपैकी आम्ही दोघीजण आंबे खातो इथं. आता जी काही वैरण वगैरे आणलेली असते तर ती गाडीवरती अशी भरून न्यावी लागते. आणि शेत आणि घर जवळजवळ अंतर 3-4 किलोमीटर असेल, भरपूर लांब आहे. त्यामुळे दररोज शेतात येणं गाडी घेऊन आणि गाडीतनं परत मग सगळं काय असेल तर ते शेताकडे घेऊन म्हणजे घराकडे घेऊन जावं लागतं. तर सगळं जे काही सामान होतं ना, आंबे केळी वैरण वगैरे, तर सगळं आता हे गाडीमध्ये भरण्याचं काम चालू आहे आमचं. तर आमचं इथं शेतातलं सगळं काम झालेलं आहे. जे काही घ्यायचं होतं तर ते सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही घरी निघाले. आणि असा कच्चा रस्ता असतोय बघा, पाऊस पडलं तर मग खूपच चिकचिक होते आणि सगळी दगड माती वगैरे असं सगळं आहे या साईडला. त्यामुळं रस्ता खूप अवघड आहे इकडे शेताकडे येण्याचा. तर अगदी उन्हाळ्यामध्ये ना सकाळी 8-8:30 वाजता शेतामध्ये आलं तरच इथून 10, 10:30, 11 म्हणजे 11, 11:30पर्यंत आपण घरी जाऊ शकतो, एवढा लांब शेत आहे. आणि इथं बघा देशी आंब्याचं झाड आहे ना, ह्याचेच आंबे जाताना घेऊन गेलो होतो आम्ही, पाड वगैरे पडले होते. मग आता सुद्धा भरपूर पाड होते त्याच्यावरती. तर म्हटलं थोडेसे आंबे घेऊया, कारण देशी आंबे हे खूपच छान लागतात टेस्टला आणि मला फार आवडतात. आणि हे केशर आंबे वगैरे असायच्या अगोदर ना, तर आम्ही शाळेमध्ये जाताना भरपूर देशी आंबे असे खाल्लेले. त्याच्यामुळे ह्या झाडाचे आंबे आता आम्ही थोडेसं घेतोय. तर इथे शाळेत जातानाची आठवण परत एकदा आम्हाला आली आहे, कारण शाळेत जाताना असेच दगडे वगैरे घ्यायचो आणि आंबे पाडायचे नेम धरून बरोबर. आणि आंबे पाडायचे सुद्धा. मग आता पण थोडासा नेम लागतोय का बघूया म्हणून आम्ही दगडानी असं आंबं पाडत होतो, पडत पण होते. आणि खूप छान असे पूर्वीचे दिवस सुद्धा आता आम्हाला आठवलेले आहेत. तर टेस्टला एकदम आंबे भारी होते, त्यामुळे सगळे झाडाला पिकले होते आंबे आणि कोण नेत पण नाही या झाडाचं, म्हणून आम्ही थोडंसं दगडाने पाडत होतो. नेम लागतं का बघा, एका दगडामध्ये 2 आंबे पडलेले आहेत. वहिनी काय म्हणतात बघा, एका दगडात 2 पक्षी पडले एका दगडात. अरे वा वा वा, फटाफट फटाफट हाय हाय हाय, पडला 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 पडला. बाय. आताची डोसक्यात पार्टीला. सगळे पाण्यात कच्ची दगड दगड पाडून 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 पडला पडला. ए चला बास झाला आंबे, बास बास बरं बास. संग्राम बास झाले, चल खायचं आंबे, देशी आंबे खरं सगळं ते घेतलं सरशी. बाय 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 बाय. बास रे बास, स्वरा बास. रस्तेच बेकार आहेत इकडचे, त्याच्यामुळे ते सगळं वैरण बिरण न्यायचं म्हणजे किती प्रॉब्लेम येते खरं. पावसाळ्यात तर किती हाल होत असेल. तर इथं रस्ता किती खराब आहे आणि अशा रस्त्याने जाणं म्हणजे इतकं मुश्किल आहे ना. तर पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप हाल होतात. 1-2 किलोमीटर रस्ता असा शेतापर्यंत जाण्यासाठी एकदम कडक आहे. आणि त्याच्यानंतर हायवे आहे, मग हायवेला आले की काही वाटत नाही. तर मस्तपैकी आता आम्ही घरा शेजारी आलेलो आहे. आणि इकडे बघा पूर्ण मैदान होतं अगोदर, आणि आता सगळं सोलर सिस्टीम बसवले, त्यामुळे सगळी जागा अशी म्हणजे पूर्ण पॅक झालेली आहे. तर अगदी घराच्या पाठीमागच्या साईडलाच इथं सबस्टेशन सुद्धा आहे लाईटचं, म्हणजे काही काम असेल ना तर ते तिथं ऑफिस वगैरे सगळी झालेली आहेत. आणि बाकीचं जवळजवळ 13 ते 14 किलोमीटरपर्यंत म्हणजे 14 ते 15 एकर शेतीमध्ये ना तर ते सोलर सिस्टीम बसवलेलं आहे. आणि इथं आम्ही फायनली घरा शेजारी आलेलो आहे आता. तर घरी यायला जवळजवळ आम्हाला 11:30-12 वाजले होते. आणि तोपर्यंत माझी मावस बहीण वगैरे पण आली होती आणि त्यांनी गाडी पण नवीन घेतली. इथं त्यांची गाडी समोर दिसते बघा. आणि बसलो, गप्पा मारल्या, चहा सरबत वगैरे सगळं झालं. आणि मग इथं गाडीची पूजा वगैरे करायची होती, तर वहिनी भाऊ वगैरे गाडीची पूजा करून घेत आहेत. तर माझ्या मावस बहिणीने इथं गाडी घेतली होती आणि पहिल्यांदाच ती घरी गाडी घेऊन आल्यामुळं मग पूजा वगैरे करायची होती. आम्ही शेतात गेलो असल्यामुळे मग बाकीचं जे काही सरबत वगैरे घेणं होतं ना तर त्यांचं सगळं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेतातून आलेलो. मग आलेल्या
त्यांना जायचं पण होतं परत कोल्हापूरला लगेच, त्यामुळे जेवण वगैरे करायचं होतं. म्हणजे मावशी आणि माझी आई एकाच गावामध्ये आहेत, तर ती जेवायला तिकडं मावशींच्या घरी जाणार होती. मग आल्यानंतर फक्त सरबत वगैरे काही आंबे वगैरे खाल्ले असतील आणि त्याच्यानंतर मग गाडीची पूजा वगैरे करून घेतली. मध्ये ते लग्न करून येताना या म्हणतो होते तेव्हा नाही. आता पुन्हा फोटो काढायचा. फार पाणी 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 मग पाणी हाय हाय राजवीर शिकली काय तू शिकली कोर्सच लावला होता. शिकली घेते तिकडे ती सगळं नाही अजून देत. आणि ती गाडी बाटली माग आवडतं ना बोला ना बोल लवकर. हाय मावशी असं कर. मावशी कर ग. हाय तर इथं शेतातून आणल्यानंतर आम्ही गाडीतून काही आंबे वगैरे काढलेच नव्हते. नंतर मग म्हटलं तिला पण थोडेसे आंबे वगैरे केळी वगैरे देऊया. मग ते आंबे केळी वगैरे त्यांना सुद्धा दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी निघाले, कारण जास्त वेळ कोल्हापूरला जायला वेळ होणार होता आणि जवळजवळ 12:30-1 वाजले असतील. आणि त्याच्यानंतर जेवण करून निघणार होते, त्यामुळे जास्त वेळ काही बसणं झालं नाही, बोलणं झालं नाही. तेवढ्याच थोड्या वेळ मी बसलो, गप्पा मारल्या. तर बरेच दिवसांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळेजण इकडं तिकडे येत असतात, त्यामुळे भेटी गाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जास्तीत जास्त आमच्या होत असतात. मग प्रत्येक जण आले की मग सगळीकडं जरा जरा फिरायचं जायचं. तर इकडे दिवस कसा उगवतून कसा मावत ना, तर ते सुद्धा कळत नाही. जवळजवळ आता 15-20 दिवस होत आले असतील गावाकडे. आता आम्ही पण 2 दिवसांनी जाणार आहे सांगलीला. तर ते सगळे गेले. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी सकाळी सगळे शेतामध्ये फोटो वगैरे सुद्धा आम्ही काढले होते थोडेसे. तर शेतामध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटतं, कसं म्हणजे वेळ निघून जातो ना, तर ते सुद्धा कळत नाही. त्याच्यानंतर मग गाडीची पूजा वगैरे केली, तेव्हा सुद्धा फोटो असे काढले होते. ह्याच आठवणी अशा जपून ठेवता येतात आपल्याला. आई, मावशी, आजी सगळेजण आम्ही मिळून फोटो काढले. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.